रुपये चालला। आपल्याकडे एका कुटुंबामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त असणाऱ्या महिला आणि वयामध्ये 21 पेक्षा कमी आणि 65 वयापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या। आपण त्या तालुकानिहाय याद्या बायफर्गेट करून तालुक्याला CDPO आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवल्या होत्या। साधारणतः जिल्ह्यातल्या 3,500 अंगणवाडी सेविकांनी हा 1.5 महिने सर्व्हे पूर्ण करून याच्यामध्ये व्हेरीफाय करून तो डाटा आपल्याकडे पाठवला आणि तो डाटा आपण शासनाकडे पुन्हा व्हेरीफाय करून शासनाकडे परत पाठवलेला आहे। हा जो डाटा तुम्ही अपलोड केला हा तालुका वाईज केला की जिल्हा वाईज? नाही सर, एकत्र जिल्ह्याचा एकत्रित केला डाटा तो पुन्हा अपडेट करा। यातलं बायफर्गेशन सांगता येईल पात्र अपात्रतेचं? नाही सांगता येणार सर मला, कारण आम्ही आलेला खालून डाटा जसाच्या तसा अपलोड करून शासनाकडे पाठवलेला आहे। याची आकडेवारी कुणाकडे? शासन स्तरावर आहे सर। यस सर। आणि पुढची प्रक्रिया काय? नाही ते शासन स्तरावर आहे सर, मला नाही सांगता येणार त्या बाबतीत। यांना अपात्रतेबाबत कळवण्याबाबत काही सूचना वरून आल्या? तशा काही सूचना नाहीत। तर मित्रांनो, आपण पाहिलं महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी हे बोलत होते आणि त्यांच्याद्वारे स्पष्टपणे आता माहिती सांगण्यात आलेली आहे। ही माहिती फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे, परंतु याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे सर्व जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच पद्धतीने लाडक्या बहिणींची पडताळणीची प्रक्रिया सुरू केली होती आणि त्या पडताळणी प्रक्रियेमध्ये ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांचे योजनेचे पैसे बंद झालेले आहेत। आपण पाहिलं होतं जून महिन्यापासूनच ही प्रक्रिया अगदी चांगल्या पद्धतीने सुरू होती। यामध्ये सर्व अंगणवाडी सेविका असतील, महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदचे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी असतील, यांच्याद्वारे ही पडताळणी प्रक्रिया सुरू होत होती। आणि यासाठी मी वारंवार सांगितलेलं की तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांची भेट घ्या। अंगणवाडी सेविकांकडे माहिती नसल्यास तुम्ही तुमच्या पंचायत समितीत जाऊन महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व माहिती तपासा। त्यांच्याकडे एक लॉग इन असतं, त्या लॉग इनमध्ये तुमची सर्व माहिती ओपन होते आणि ओपन होऊन तुम्हाला योजनेचे पैसे बंद का केले आहेत, तुमचे योजनेचे पैसे परत सुरू होतील का, हे सर्व तुम्हाला माहिती मिळणार होती। यामध्ये आता अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे एका कुटुंबामध्ये 1 विवाहित आणि 1 अविवाहित ही बाब तपासली गेली। त्यासोबतच वयमर्यादा 21 ते 65 वर्षाचा विषय सर्व चेक केला गेला। अशा सर्व माहितींची तपासणी करून फक्त आणि फक्त छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये या योजनेअंतर्गत जवळपास 1,25,000 महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे। आता ज्यांना अपात्र केले त्यांचा योजनेचा लाभ हा थांबवला गेला आहे आणि त्यामुळे हा एक मोठा फटका त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना देखील असू शकतो, कारण योजनेचे पैसे त्यांचे अचानकपणे बंद झाले आहेत। आपण पाहिलं आहे की आता ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अनेक महिलांना अपात्र केले आणि काही महिलांना जून जुलैचे पैसे आले होते, त्यांना ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे आता बंद झालेले आहेत। तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती हप्ते मिळालेत कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला, कमेंट करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।